श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य आई लिखित श्री कृष्ण प्रताप हरिपद स्तवन। हे श्रीहरी, तुझ्या पायांचा महिमा अगाध आहे. अनन्य भावे जो तुझ्या पायी मस्तक ठेवितो त्याचे क्षणार्धात मी पण तूपणासहित विरून जाते. तुझ्या चरणामृताची गोडी चाखता चाखता लक्ष्मी देहभान विसरून गेली. गौतम शापे करून जी अहिल्या शिळा होऊन पडली होती ती तुझ्या पदरजाने मुक्त झाली. बळीराजा या पदस्पर्शाने पाताळाला जाऊन पोहोचला. याच पायांनी कालिया सर्पाला हतगर्व करून टाकले. अक्रूराने या पायांना वंदन करता क्षणी त्याला सर्व चराचरात हरिरूप दिसू लागले. अशा या दिव्य पायांचा पराक्रम मी काय मानू? हे प्रभुराया, या तुझ्या कोमल चरणकमली मला निरंतर भ्रमर करून ठेव. पहिले तुळशीदळ. कृतयुगात वैकुंठाधिपती नारायणाच्या दर्शनार्थ सनत कुमार गेले असता त्यांचा साधा पोशाख पाहून जय विजय हे द्वारपाल खदखदा हसले. कारण जय व विजय हे निरंतर नारायणाच्या सान्निध्यात राहणारे असल्याने देवाच्या द्वारपालांना शोभण्यासारखा भरजरी पोशाख त्यांच्या अंगावर होता. जय विजयांनी केलेल्या उपहासाने क्रोधाविष्ट होऊन मुनीश्वरांनी ज्या अर्थी तुम्ही मृत्यूलोकातील मानवांप्रमाणे अविचाराने आमचा अपमान केलात त्या अर्थी तुम्हाला मृत्यूलोकी तसेच दैत्यकुलात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. तेव्हा आपणास यापुढे नारायणाचे पाय अंतरणार म्हणून अत्यंत दुःखी कष्टी होऊन जय विजय हे मुनीश्वरांच्या चरणी गडबडा लोळू लागले. त्यांनी आपल्या अपराधांची क्षमा मागितली आणि शक्यतो लवकर आपल्याला हरिपायी परत येण्याची कृपा करण्याविषयी प्रार्थना केली. तेव्हा मुनीश्वरांनी जर तुम्ही हरीशी वैर कराल तर 3 जन्मात आणि हरीची भक्ती कराल तर 7 जन्माने परत वैकुंठी याल असा त्यांना उशाप दिला. त्यावर उभयंतांनी विचार केला की वैर करून का होईना 3 जन्मात नारायणाचे सान्निध्य आपण मिळवावे आणि नारायणाच्या हस्तेच मरावे. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल अत्यंत कळकळीने नारायणाची प्रार्थना केली. पुढे मुनींच्या शापानुसार पृथ्वीवर दैत्यकुळात त्यांचा जन्म झाला. थोरल्याचे हिरण्यक्ष आणि धाकट्याचे हिरण्यकश्यपू अशी त्यांची नावे ठेवण्यात आली. दुसऱ्या जन्मात म्हणजे त्रेतायुगात रावण, कुंभकर्ण आणि तिसऱ्या जन्मात म्हणजे द्वापारात कंस व शिशुपाल या नावाने ते प्रसिद्धीस आले. मथुरेचा राजा उग्रसेन हा मोठा दयाळू व धर्मनिष्ठ होता. त्याला कंस व देवकी अशी 2 अपत्ये होती. कंस हा मात्र कर्मगतीप्रमाणे दुष्ट निघाला. या कारणास्तव पुत्राचे व बापाचे क्षणभरही पटत नसे. कळू लागल्यापासून कंस परक्यांचाच नव्हे तर आप्त इष्टांचा देखील द्वेष करी. जपी तपी बावा वैरागी पाहिले की त्यांना मारहाण करी. धार्मिक वृत्तीचे लोक पाहिल्यावर तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला चढे. त्यामुळे तो त्यांच्या हातातील माळ काढून टाकी तर कोणाचा कमंडलू फोडून टाकी, कोणाचे मृगचर्म फाडून टाकी तर कोणाची वीणा काढून फेकीत असे. पुढे त्याचा सासरा मग देशाधिपती जरासंध याचे त्याला सहाय्य मिळाले. एक अग्नी व दुसरा वायू या दोघांनी एक कार्य करण्याचे ठरवल्यावर पुढे काय होणार हे सांगणे नकोच. भांगेत धतूर मिसळल्यावर नशेला जशी अधिक भरती चढते
त्याप्रमाणे जरासंधाच्या सहाय्याने कंसाच्या दुष्ट स्वभावाला अधिक प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे कंसाच्या राज्यात सज्जनांना थारा मिळेनासा झाला. याचे पृथ्वी मातेला असहाय्य दुःख झाले. त्यावर कामधेनूच्या रूपाने ती परमेश्वराची करुणा भागू लागली. धाव लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, धाव लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, तुझ विन शरण मी जाऊ कोणा, तुझ विन शरण मी जाऊ कोणा. धाव लक्ष्मी रमणा संत सज्जन मुनी योगी जना, संत सज्जन मुनी योगी जना, व्यथय आणिते जपानुष्ठाना, व्यत्यय आणिते जपानुष्ठाना. महाक्रूर अशा दैत्याधमाना, महाक्रूर अशा दैत्याधमाना, ठार करुणी मजवरी करी करुणा, ठार करुणी मजवरी करी करुणा. धाव लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, धाव लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, तुझ विन शरण मी जाऊ कोणा, तुझ विन शरण मी जाऊ कोणा. धाव लक्ष्मी रमणा संत सज्जन मुनी योगी जना, संत सज्जन मुनी योगी जना, व्यत्यय आणिते जप अनुष्ठाना, व्यत्यय आणिते जप अनुष्ठाना. महाक्रूर अशा दैत्याधमाना, महाक्रूर अशा दैत्याधमाना, ठार करुणी मजवरी करी करुणा, ठार करुणी मजवरी करी करुणा. धाव लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, धाव लक्ष्मी रमणा भव दुःख हरणा, तुझ विन शरण मी जाऊ कोणा, तुझ विन शरण मी जाऊ कोणा. धाव लक्ष्मी रमणा. ती तिची प्रार्थना ऐकताच पृथ्वीवर ज्या ज्या वेळी अनिती व अधर्म बळावतो त्या त्यावेळी भूभार हलका करण्यासाठी मी अवतार घेतो असे गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवंताने यावेळी लवकरच मी वासुदेव देवकीच्या उदरी अवतार घेऊन तुझा त्रास कमी करतो, तू निर्भय राहा असे पृथ्वी मातेला आश्वासन दिले. पुढे उग्रसेनाने आपली कन्या देवकी हिला वासुदेव नावाचा वर नेमस्त करून सुमुहूर्तावर त्यांचे लग्न लावले. मोठ्या थाटात वरात निघाली. कंसाने वधूवरांच्या रथाचे सारथ्य पत्करिले होते. कंस रथ हाकण्याच्या ऐन रंगात आला इतक्यात, अरे कंसा, देवकीच्या 8व्या पुत्राकडून तुझा मृत्यू आहे अशी आकाशवाणी वदली. तेव्हा ज्या अर्थी देवकीच्या पुत्रापासून आपणास मृत्यू आहे त्या अर्थी आत्ताच तिला ठार करणे बरे अशा विचाराने त्याने रथातून खाली उडी टाकली.
त्यावर म्यानेतून तलवार बाहेर काढली आणि डाव्या हाताने तिची वेणी धरून आता तो तिला मारणार इतक्यात वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि शांतपणाने तो म्हणाला, कंसासुरा, स्त्री हत्या करणे हे महात पाप आहे, करिता तू हिला मारू नकोस. हिच्या पोटी जो पुत्र होईल तो मी तुला देत जाईन. हे वसुदेवाचे बोलणे कंसाला मान्य झाल्यामुळे त्याने लगेच तलवार मानेत घातली आणि त्या उभयंतांना बंदीत ठेवून त्यांच्या पायाला बेड्या घातल्या व सभोवती सेवकांचा सक्त पहारा ठेविला. त्यावर बापाला बंदीत ठेवून त्याच्या जागी कंस आपण राज्य करू लागला. कंसाच्या या कृतीने आपल्या पोटी असला पुत्र जन्मला याबद्दल उग्रसेनास अतिशय दुःख झाले. परंतु हा सर्व आपल्याच कर्माचा भोग आहे, करिता तो भोगूनच चालला पाहिजे असा विचार करून त्याने स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतले. पुढे देवकीला पुत्र झाला तेव्हा आपण दिलेल्या वचनास स्मरून तो पुत्र वसुदेवाने कंसास अर्पण केला. कंसाने लगेच त्या शिळेवर आपटून मारिले. त्यानंतर एकामागून एक असे देवकीचे एकंदर 6 पुत्र त्याने मारून टाकले. वसुदेव देवकी या उभयंतांना बंदीशाळेत राहण्याचा जेव्हा कंसाने हुकूम केला तेव्हा वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी हिला भावाकडे म्हणजे गोकुळात नंदगृही ठेविली होती. देवकीचा 7वा गर्भ देवाने तिच्या उदरी गुप्तपणे ठेवून दिला. पुढे ती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. हाच बळीराम होय. देवाची अगाध कर्मे कंस कसा जाणू शकणार. त्याला वाटले की देवकीचा 7वा गर्भ आपल्या धाकाने जिरला, त्यामुळे तो निश्चिंत राहिला. 8व्या खेपेस देवकी गर्भवती असल्याचे समजल्यावर 8व्याची आठवण विसरू नका असे कंसाने दूतांना बजाविले आणि आपणही स्वतः दक्ष राहिला. परंतु देवाने अशी गंमत केली की रात्री 12 वाजता देवकी प्रसूत झाली आणि 8वा जन्मास आला. तरी बिचाऱ्या कंसाला काहीच कळू शकले नाही. तो दिवस म्हणजे श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी व बुधवार होता. परमात्म्याच्या तेजाने कंसासहित सर्वांची बोबडी वळली आणि हातातील शस्त्रेही गळून पडली. मागच्या जन्मी वसुदेव देवकी ह्या उभयंतांनी आपल्या पोटी परमेश्वराने अवतार घ्यावा या उद्देशाने घोर तपश्चर्या केली होती. तेव्हा आपल्या अवताराची त्यांना सत्यता पटावी म्हणून जन्मल्याबरोबर किरीट कुंडलादी सर्व अलंकारासहित शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज बालमूर्तीच्या रूपाने परमेश्वर त्यांच्या पुढे प्रकट झाला. त्याला पाहता क्षणी उभयंतांनी अत्यंत हर्षभरीत होऊन हात जोडले. पुढच्या भीतीने त्यांचे हृदय थरथरत होते. परमेश्वराची स्तुती करावी तर तोंडावाटे एकही शब्द फुटेना. हे जाणून परमेश्वर म्हणाला, वसुदेवा, क्षणाचाही विलंब न लावता मला गोकुळात घेऊन जा आणि तेथे जन्मलेली यशोदेच्या कुशीतली कन्या घेऊन लगेच परत ये, म्हणजे सर्व ठीक होईल. इतके सांगून परमेश्वर पूर्ववत तान्हे बाळ झाला. पुत्राला कुरवाळीत वासुदेव म्हणाला, देवा, आमच्या पायात बेड्या आहेत, तसे बंदीशाळेच्या दाराला दृढतर कुलुपे पण घातली आहेत. द्वाररक्षक तर चहूकडे सशस्त्र उभे आहेत. धो धो पाऊस पडत आहे. वाराही जोरात सुटला आहे. कदाचित यमुनेलाही पूर आला असेल. अशा प्रसंगी तुला मी कसे घेऊन जाऊ. इतक्यात पायाच्या बेड्या सट्ट दिशी तुटल्या व बंदीशाळेचे दार आपोआप उघडे झाले. तेव्हा वासुदेवाने बाळाला चटकन एका वस्त्रात गुंडाळून सुपात निजविले आणि त्यावर पांघरून घालून ते सूप हृदयाशी धरून हळूच तो बंदीशाळेच्या बाहेर पडला.
त्यावेळी कंसासहित सर्व द्वाररक्षक झोपी गेले होते. ते पाहून देवाच्या सामर्थ्याची अधिक कल्पना येऊन वसुदेवाला गहिवरून आले. अंतर्यामी प्रभूचे स्मरण करीत तो भराभर पावले टाकीत चालला. यमुना तीरी जाऊन पोचला तोच प्रभू दर्शनासाठी उतावीळ झालेली यमुना पुढे पुढे येऊ लागली. तिचे मनोगत जाणून न शकल्यामुळे बाळाचे अंग भिजले अशा विचाराने हृदयाशी धरलेले सूप वसुदेवाने मस्तकावर घेतले. त्या अवधीत प्रभूने आपले पाय सुपातून हळूच बाहेर काढून यमुनेला स्पर्श केला. प्रभुपदाचा स्पर्श होताच यमुनाईने वाट मोकळी केली. त्यानंतर वसुदेवाने निर्भयपणे नंदाच्या घरात प्रवेश केला. त्यासमयी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली असून देवाने त्या क्षणाला तेथील सर्व लोकांना गुंग करून ठेविले होते. त्यामुळे जन्मलेले बाळ पुत्र की कन्या हे कोणाला समजू शकले नाही. देवाच्या सूचनेप्रमाणे वसुदेवाने पुत्रास यशोदेजवळ निजविले व तेथे जन्मलेल्या योगमायेला सुपात घालून घेऊन तो लगेच तेथून परतला. वसुदेव बंदी शाळेत पोहोचला तोच दारांना पूर्ववत कुलुपे लागली आणि त्यांच्या पायात बेड्या पडल्या. इतक्यात ती मुलगी मोठमोठ्याने रडू लागली. तो आवाज ऐकून कंसासहित दूत खडबडून जागे झाले. लगेच कंसाने आत जाऊन देवकीच्या मांडीवरील मुलीला उचलून घेतले आणि तो नेहमीप्रमाणे शिळेजवळ गेला. इतक्यात ती योगमाया कंसाच्या हातून निसटून आकाशमार्गे गेली आणि कंसा, तुझा वैरी गोकुळात नांदत आहे असे सांगून अदृश्य झाली. इकडे यशोदा जागी झाली. तोच आपल्या पायाचे अंगुष्ठ तोंडात घालून निजानंदात निमग्न होऊन हसत बाळरूपाने निजलेला पुराण पुरुष तिच्या दृष्टीस पडला. त्याला पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्षणभर ती देहभान विसरून गेली. नंदाला पुत्र झाला हे समजताच नंदराजाचे उपाध्याय गर्गमुनी हे काही ब्राह्मणासह नंदगृही प्रवेश करते झाले. नंदाने त्यास अत्यंत आदरपूर्वक आसनावर बसविले आणि त्यांच्या मांडीवर बाळाला निजविले. गर्गमुनींनी बाळास नमस्कार केला आणि भविष्य सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, यशोदे, तुझ्या उदरी हा साक्षात परमेश्वर अवतरला आहे. याचे असंख्य शत्रू असणार, पण हा कोणालाही भिणार नाही. एक बाई स्तनात विष भरून घेऊन याला पाजवायला येईल. कोणी वैरभावाने घोड्याचे, गाड्याचे, बैलाचे रूप घेऊन याला मारण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांच्याकडून याच्या केसालाही धक्का पोहोचणार नाही. उलट हाच त्यांना मारून टाकेल. हा पुष्कळशा बायका करेल. याची अपरिमित संतती वाढेल. हा निजधामाला जाताना स्वगोत्र आपल्याबरोबर नेईल. हे भविष्य ऐकून बाळ गर्गमुनींच्या चेहऱ्याकडे पाहत खदखदा हसू लागले. नक्षत्रावरून त्यांनी बाळाचे नाव कृष्ण असे ठेवण्यास सांगितले. त्यावर नंदाने गर्गमुनींना साखर मिश्रित दूध प्यायला दिले आणि गाई, धान्य, वस्त्रादी तसेच भरपूर दक्षिणा देऊन त्यांची पाठवणी केली. गर्गमुनींची भविष्यवाणी कानावर जाताच गवळीजनांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अवतरला हो नंदा घरी, ब्रह्मसनातन प्रभो नरहरी. अवतरला हो नंदा घरी, ब्रह्मसनातन प्रभो नरहरी. सजावून सुंदर गोकुळ नगरी, निपला विधी दारोदारी. सजावून सुंदर
सनातन प्रभु नरहरी अवतरला हो नंदा घरी ब्रह्म सनातन प्रभु नरहरी सजावनी सुंदर गोकुळ नगरी दीप लाविते दारोदारी सजावनी सुंदर गोकुळ नगरी दीप लाविते दारोदारी गाती नाचती ब्रज नर नारी म्हणती आला आला आमचा कैवारी गाती नाचती ब्रज नर नारी म्हणती आला आला आमचा कैवारी म्हणती आला आला आमचा कैवारी म्हणती आला आला आमचा कैवारी म्हणती आला आला आमचा कैवारी. नंद हा गोकुळीचा पाटील. एखाद्या राजाप्रमाणे त्याला तेथे मान असे. नंद यशोदा ह्या उभयंतांचा अत्यंत प्रेमळ स्वभाव होता. त्याप्रमाणे गोकुळवासीजन हे पण मोठे भोळे भाविक होते. गोकुळात देव अवतरला म्हणून गवळ्यांनी आपापल्या दारापुढे तोरणे बांधली. गवळणींनी आपापल्या दारासमोर सडा घालून रांगोळ्या काढल्या आणि दाराच्या दोन्ही बाजूस पणत्या लावून प्रत्येकीने आपापले घर सुशोभित केले आणि भराभर कामे आटोपून त्या बाळाला पाहण्यास नंदाच्या वाड्यात आला. बाळाला मनसोक्त पाहून झाल्यावर बरोबर नेलेल्या मीठ मोहरीने प्रत्येक गोपीने बाळाची दृष्ट काढली. ते पाहून यशोदेला मोठी धन्यता वाटली. गवळणी घरी परतल्यावर गवळी लोक आले. बाळाकडे पाहता पाहता हृदयातील अशांती जाऊन हृदय समाधानाने भरून गेल्याचा त्या सर्वांना अनुभव आला. यावरून यशोदेच्या पोटी देव जन्माला आला याची त्यांना खात्री पटली. 12व्या दिवशी नामकरणोत्सवानिमित्त गावातील सर्व वृजजनांना नंदाने जेवणास आमंत्रण केले. एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालली होती तर दुसरीकडे गवळीजण अतिउत्साहाने नंदाचा वाडा सजवीत होते. गवळणींनी चहूकडे सडा घालून रंग भरून रांगोळ्या काढल्या. रोहिणी सुवासिक फुलांनी पाळणा सजवू लागली. इतक्यात बळीराम तेथे आला. आई, हे ग काय करतेस असे त्याने विचारले. ती म्हणाली, काकीजवळ विचार, ती सांगेल. पूर्वी बळीराम सारखा यशोदेच्या भोवती असायचा. यशोदा जराशी बसली की तिच्या मांडीवर चढून दंगा करायचा. आता तिच्या मांडीवर दुसरं बाळ असत असल्याने तो यशोदेजवळ बसून उड्या करी. बाळाचा पाय ओढी तर कधी हात ओढी, कधी कानाला हात लावी तर कधी डोक्याला हात लावी, कधी बाळाचे पोट चोळी तर कधी गालगुच्चा घेई, कधी मटामटा मुकेही घेई. बळीराम, काय करतोस हे असे यशोदेने विचारले. आपला उद्देश सफल झाला नाही म्हणून दुःखाने त्याचे हृदय भरून आले. तो म्हणाला, मी तुझ्या मांडीवर बसणार, मला एकदा तरी मांडीवर घे की ग. असे म्हणून तो डोळे पुसू लागला. यशोदा म्हणाली, आमचा बळीराम की नाही फार फार चांगला आहे. तो कधी रडत नाही, दंगामस्ती करीत नाही. गप्प बैस म्हटली की एकदम मांडी घालून हात जोडून बसतो. हे ऐकताच तो खरोखरच हात जोडून बसला. त्यासमयी त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. रोहिणीचे पाळणा सजवायचे काम झाले. ती बळीरामाकडे गेली आणि म्हणाली, काकीच्या मांडीवर चिमुकले बाळ आहे. तू मोठा बाळ माझ्या मांडीवर बैस.
ये मी तुला घेते. तो म्हणाला, मी तुझ्या मांडीवर बसणार नाही, मी काकीच्याच मांडीवर बसणार. रोहिणी बळीरामाजवळ गेली आणि त्याच्या हाताला धरून, बळीराम, एक गंमत सांगू का तुला, असे म्हणत त्याला पाळण्याजवळ घेऊन आली. आज की नाही आमच्या चिमुकल्या बाळाचे बारसे आहे. बाळाला छान छान कपडे घालणार, दागिने घालणार, पाळण्यात निजवणार, मग नाव ठेवून कानात कुर्र करणार. हे ऐकताच बळीरामाला हसू आले. तो टाळ्या पिटून नाचू लागला. इतक्यात नंदराजा बाळासाठी शिवलेले कपडे घेऊन आला. ते पाहताच हे घालू का ते घालू अशा विचाराने यशोदा भांबावून गेली. ती बाळाला कपडे घालू लागली असता तो जोरात हातपाय हलवू लागला. त्यामुळे तिला कपडे घालण्यास जमेनासे झाले. मागील जन्मी नंद यशोदेने देवाच्या लीला पाहण्याच्या उद्देशाने तपश्चर्या केली होती. ती त्यांची इच्छा पुरवण्यासाठी बाळाच्या रूपाने देव आत्तापासून यशोदेला लीला दाखवू लागला. एखादे गाणे म्हणू लागले तर ते ऐकता ऐकता बाळ गुंग होईल आणि आपणास बाळाला कपडे व्यवस्थित घालता येतील अशा विचाराने यशोदा गाणे म्हणू लागली. किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम. सुंदर सजविन पाळण्यात निजविन, सुंदर सजविन पाळण्यात निजविन, झोके देईन लांब लांब लांब, झोके देईन लांब लांब लांब, किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम. कलिमल दहना प्रेमे भजता, कलिमल दहना प्रेमे भजता, पावती परमा धाम धाम धाम, पावती परमा धाम धाम धाम, किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम. सुंदर सजविन पाळण्यात निजविन, सुंदर सजविन पाळण्यात निजविन, झोके देईन लांब लांब लांब, झोके देईन लांब लांब लांब, किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम श्याम श्याम, किती गोजिरा माझा घनश्याम. गाणी ऐकता ऐकता गुंग झाल्याप्रमाणे दाखवून बाळाने यशोदेची कपडे दागिने घालण्याची हौस पुरवली. त्यानंतर भोजन समारंभ उरकला. संध्याकाळी एकीकडून नाना वाद्यांचा जयघोष होऊ लागला. दुसरीकडून गवळणी नटून थटून एकीच्या मागे एक अशा रांकेने येऊ लागल्या.
प्रत्येकीने एक एक रंगाचे लुगडे परिधान केले होते. नंद बाळासाठी झबली, दुपटी, कुंचा इत्यादी स्वतः शिवलेले कपडे व आहेरच्या वस्तू ठेवून रुमालाने झाकलेले ताट प्रत्येकीच्या हातात शोभत होते. गवळणींनी आत प्रवेश करताच यशोदेच्या मांडीवर निजलेला बाळ स्मितहास्य करून प्रत्येकीकडे टक लावून पाहू लागला. बाळाकडे पाहता पाहता गवळणी क्षणभर देहभान विसरून गेल्या. थोड्या वेळाने भानावर आल्या. गर्गमुनींच्या सूचनेनुसार बाळाचे नाव कृष्ण असे ठेवण्यात आले. प्रत्येकीने आपापला आहेर कृष्णपर्ण केला आणि झोके देत त्या बाळाला म्हणू लागल्या. आदि नारायणा यदुकुलभूषणा सुभक्त रमणा जो जो जो. आदि नारायणा यदुकुलभूषणा सुभक्त रमणा जो जो जो. शेषशयना गरुडवाहना मननमोहना जो जो जो. शेषशयना गरुडवाहना मननमोहना जो जो जो. पतितपावना राजीवलोचना नन्दनन्दना जो जो जो. पतितपावना राजीवलोचना नन्दनन्दना जो जो जो. आदि नारायणा यदुकुलभूषणा सुभक्त रमणा जो जो जो. आदि नारायणा यदुकुलभूषणा सुभक्त रमणा जो जो जो. दुष्टकन्दना शिष्टजीवना सुरनरवन्दना जो जो जो. दुष्टकन्दना शिष्टजीवना सुरनरवन्दना जो जो जो. भवभयभञ्जना मनरञ्जना कलिमलदहना जो जो जो. भवभयभञ्जना मनरञ्जना कलिमलदहना जो जो जो. आदि नारायणा यदुकुलभूषणा सुभक्त रमणा जो जो जो. आदि नारायणा यदुकुलभूषणा सुभक्त रमणा जो जो जो. आदि नारायणा यदुकुलभूषणा सुभक्त रमणा जो जो जो. त्यानंतर रोहिणीने आरती केली. राधेने दुष्ट काढली. याप्रमाणे कृष्णाच्या बारसाच्या सोहळ्याचा आनंद घेऊन गवळणी आपापल्या घरी परतल्या. इकडे कृष्ण शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागला. तिकडे मथुरेत दिवसा घुबडे रडू लागली. कंस सभेत चालला असता एकाएकी त्याचा मुकुट खाली पडला. या अशुभ लक्षणावरून कंस व प्रजाजन भयभीत झाले. प्रधानास उद्देशून कंस म्हणाला, सापाचे पिल्लू लहान जरी असले तरी त्याला जसे जिवंत ठेवता कामा नये, त्याप्रमाणे गोकुळात माझा वैरी नुकताच जरी जन्मलेला असला तरी शक्यतो सत्वर त्याचा नाश झाला पाहिजे.
त्यावर प्रधान म्हणाला, गोकुळात हजारो गवळ्यांची घरे आहेत, तेव्हा लवकर शत्रूचा शोध लागणे कठीणच. करिता मोठ्या युक्तीने तो काटा काढून टाकावा लागेल. हे प्रधानाचे बोलणे कंसाला मान्य झाले. त्यावर प्रधानाने महाबळ नावाच्या राक्षसाला बोलावून सांगितले की तू ज्योतिष सांगण्याचा बहाणा करून ब्राह्मण रूपाने गोकुळात जा, म्हणजे आपसुकच शत्रूचा तुला शोध लागेल. प्रधानाच्या आज्ञेनुसार महाबळ दैत्य गोकुळाकडे चालला. आपण काहीतरी आज मोठे काम करणार या धुंदीत तो होता. त्याची सत्वर फजिती करावी म्हणून की काय कोण जाणे. देवाने प्रथम त्याला नंदराजाच्या वाड्यातच जाण्याची प्रेरणा केली. त्याने वाड्यात प्रवेश केला. तोच यशोदेने अत्यंत आदरपूर्वक त्यास बसावयास आसन देऊन नमस्कार केला आणि भूदेव, आमच्या बाळाला चांगला एक आशीर्वाद द्या असे म्हणून भोळेपणाने कृष्णाला त्याच्या मांडीवर दिले. तोच सावडीवर गेलेला नंदराजा तिथे आला. इतक्यात रोजच्याप्रमाणे पाण्याला जाणाऱ्या गवळणी पण तिथे आल्या. कपटी ब्राह्मणाने लगेच भविष्य सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, बाई, हा तुझा पुत्र मूळ नक्षत्रावर जन्मलेला आहे. करिता आजच्या आज यास खोल खड्डा खोदून पुरून टाक, नाहीतर याच्यामुळे तुमचे सर्वस्वी वाटोळे होईल. इतकेच नव्हे तर याच्या पायगुणाने थोडक्याच दिवसात सारे गोकुळच नामशेष होण्याचा संभव आहे. हा बाळ नसून तुमचा काळ आहे असे समजा. ब्राह्मणाचे ते भविष्य ऐकून नंद यशोदा मोठ्या चिंतेत पडली. गवळणीचा चेहरा एकदम उतरून गेला. इतक्यात शिंक्यावरची दह्याची गाडगी येऊन ज्योतिषाच्या डोक्याला सटासट वडवू लागली. पाट येऊन धडाधड उरावर आदळू लागले. पाटा, वरवंटा, कुदळी हे सर्व येऊन त्याच्या पाठीवर दनादन बडवू लागले. ज्योतिषाची चाललेली ती फजिती पाहून तेथे जमलेल्या मंडळींना हसू आवरेनासे झाले. बिचाऱ्या ज्योतिषाला धड उठवेना, धड बसवेना. बक्षीस नको, काही नको, जगलो तर पुरे. एकदा स्वस्थानी जाऊन कधी पोहोचेन असे त्यास वाटू लागले. तो कसाबसा उठून एकदाचा वाड्याबाहेर पडला. मथुरेत गेल्यावर गोकुळात घडलेली हकीकत त्यांच्याकडून कंसाला समजली तेव्हा तो अधिकच घाबरला. त्याला काहीच सुचेनासे झाले. कंसाची ही बैचेन स्थिती पाहून पुतना नावाची राक्षसी म्हणाली, महाराज, आपण तीळ मात्र ही चिंता करू नये. मी तुमच्या वैऱ्याला एक क्षणार्धात ठार करीन आणि खचित बक्षीस मिळवीन. ते ऐकून कंसाला धीर आला. त्याने लगेच तिला आज्ञा दिली व सांगितले की प्रत्येक घराचे तान्हे बाळ मारून टाक, म्हणजे त्यात सहजच शत्रूचा नाश होईल. त्यावर पुतणीने आपल्या स्तनात विष भरून घेतले आणि बक्षीस मिळवण्याच्या विचारात गर्क होऊन ती कंसवाड्यातून बाहेर पडली. गोकुळात प्रवेश करतेवेळी तिने सुंदर रूप धारण केले. तिच्याकडून इतर बाळे मारली जाऊ नयेत म्हणून की काय कोण जाणे, देवाने तिला प्रथम नंदाच्या घरी जाण्याची प्रेरणा केली. तिचे लावण्य पाहून यशोदेने अत्यादराने तिला बसावयास आसन देऊन रूढीप्रमाणे बाळाला तिच्या मांडीवर दिले. त्यावर पुतना म्हणाली, मला मुले फार आवडतात. मी थोडा वेळ कृष्णाला खेळवते, तुम्ही तुमची कामे करा. यशोदा आत निघून गेल्यावर हीच संधी योग्य आहे असे म्हणून पुतना गुप्तपणे कृष्णाला स्तनपान करू लागली. तोच त्याने तिचे सारे रक्त शोषून घेतले. तेव्हा ती कृष्णा सोड सोड म्हणून आक्रोश करू लागली. ते ऐकून नंद, यशोदा, इतर आसपासची माणसे तिथे जमली. कृष्ण काही केल्या तिला सोडेच ना. शेवटी तिने आपले खरे रूप प्रकट केले आणि तोंड पसरले. ते भयंकर रूप पाहून यशोदा थरथर कापू लागली. इतक्यात पुतनेचा प्राण गेला. त्यावर एका गवळ्याने कृष्णाला उचलून यशोदेजवळ नेऊन दिले.
तेव्हा कृष्णप्रेमी भोळ्या गवळणींनी कृष्ण भ्याला असेल अशा समजुतीने त्याची भीती घालवण्यासाठी आपल्या पायाची माती त्याच्या कपाळास लावली. गवळणी लाडाने कृष्णाला कान्होबा म्हणत असत. रोज एकदा कान्होबाचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्या पाण्याला निघाल्या की प्रथम नंदवाड्यात शिरून कान्होबाजवळ 2 गोष्टी बोलून पुढे जात असत. एके दिवशी रोजच्याप्रमाणे गवळणी नंदवाड्यात गेल्या. तेव्हा एकटी म्हणाली, कान्होबा, तू छान छान दिसतोस की रे. दुसरी म्हणाली, कान्होबाला आज आमचीच दृष्ट लागणार. तिसरी म्हणाली, कान्होबा, तू मोठा खोडकर आहेस. ते ऐकून यशोदा म्हणाली, आनंदी, तू बोललीस ते अगदी खरं आहे बघ. आज की नाही कान्होबा खेळत खेळत निजू दे, म्हणजे माझी कामे मला आटोपता येतील. म्हणून त्याच्या हातात मी रिंगणं दिलं. तांबडे लाल रिंगणं तो एकसारखे टक लावून पाहू लागला. त्यासमयी हो 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 असा त्याने आवाज काढला. हळूच मी हातातले रिंगणं घेऊ लागले, पण त्याने मला दिले नाही की ग, लबाड कुठला, असे म्हणून तिने त्याचे गालगुच्चे घेतले. गवळणी घरी जाण्यास निघाल्या तेव्हा राधेकडे पाहून कान्होबाने आपणास घे म्हणून 2 हात पुढे केले. त्याला उचलून घेऊन राधा म्हणाली, कान्होबा, तू केव्हा मोठा होणार? अजून पालतासुद्धा पडत नाहीस की. असे म्हणून तिने कान्होबाला पाळण्यात निजविले आणि गोपीसह राधा यमुनेकडे वळली. दुसरे दिवशी गवळणी येताच त्यांना उद्देशून यशोदा म्हणाली, आज एक नवलाची गोष्ट घडली. ती म्हणजे सकाळी अंथरुणावरून उठता उठता कान्होबा पालथा पडला आणि लगेच सरकून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. राधा म्हणजे त्याला फार आवडते वाटते. काल राधेने बोलायला आज त्याने करून दाखविले. एके दिवशी कृष्ण पाळण्यात निजल्या एकसारखा रडू लागला. यशोदेने त्याची हर तऱ्हेने समजूत घातली, तरी तो काही केल्या उगा राहीना. इतक्याच तेथे राधा गवळण आली. तिला उद्देशून यशोदा म्हणाली, राधे, याला जरा घरी घेऊन जा पाहू, म्हणजे मी निश्चिंतपणे काम करी. राधेला कृष्णच हवा होता, त्यामुळे यशोदेच्या बोलण्याने तिला अत्यंत आनंद झाला. ती पाळण्याजवळ आली. तिने कडेवर घेतल्याबरोबर त्याचे रडे थांबले. घरी गेल्यावर राधेने कृष्णाला झोपाळ्यावर बसविले व ती गीत गाऊ लागली. 2 तासानंतर कृष्णाला तिने घरी आणून यशोदेच्या स्वाधीन केले. तेव्हापासून कृष्णाने रोज एक वेळ रडू लागावे आणि यशोदेने त्याला राधेच्या स्वाधीन करावे. त्यावर राधेने कृष्णाला घरी नेऊन यथेच्छ प्रेमसुख घ्यावे असा नेम चालला. एके दिवशी कृष्णाला पाळण्यात निजवून यशोदा रामजन्मापासून गीत गाऊ लागली असता त्यात रावण हा शब्द आला. तोच, कोठे आहे तो रावण, आत्ताच्या आत्ता त्याला ठार करतो, असे म्हणून कृष्णाने पाळण्याखाली उडी टाकली. यशोदा त्याला उचलून घेण्याकरिता जवळ गेली. इतक्याच तिला कृष्णाच्या ठिकाणी धनुर्धरी राम दिसला. यशोदेने लगेच त्यापुढे हात जोडले. तिचे डोळे आपसुकच मिटले गेले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती देहभान रहित झाली. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले. तोच तिला पाळण्यात खेळत असलेला कृष्ण दिसला. एके दिवशी राधा कान्होबाला म्हणाली, नंदलाला, तू कधी रांगणार? दादा, बाबा, आई केव्हा म्हणणार? तू लवकर चालचाल कर, म्हणजे तुझा हात धरून मी तुला घरी घेऊन जाईन. ते ऐकताच कृष्ण एकदम मोठ्याने हसला. त्याच्या त्या हसण्याने राधा, नंद, यशोदा हे सर्व देहभान विसरून गेले. दुसरे दिवशी गवळणी आल्या तेव्हा राधेला उद्देशून यशोदा म्हणाली, काय ग राधे, तुझ्यावर कान्होबाची फार मर्जी दिसते. आज तो रांगत रांगत अंगणात गेला होता. आई, बाबा हे पण म्हणाला, आता लवकरच चालचाल करी.
एके दिवशी नंदराज स्नानाला गेला असता कृष्ण रांगत रांगत देव्हाऱ्याजवळ गेला आणि एक शाळीग्राम काढून घेऊन त्याने तो चटकन तोंडात टाकला. तेव्हा नंदराजा पूजा करण्यासाठी म्हणून तेथे आला तेव्हा त्याला शाळीग्राम दिसेना. त्याने कृष्णाला हाक मारली आणि कृष्णा, तुझ्या तोंडात काय आहे ते पाहू असे म्हटले. त्यावर कृष्णाने तोंड उघडून दाखविले. त्यासमयी कृष्णाच्या तोंडात नंदाला पुष्कळसे शाळीग्राम दिसले. ते पाहता पाहता नंदराजाचे डोळे दिपून गेले. परंतु लगेच कृष्णाने त्याच्यावर मायेचे आवरण घातल्यामुळे, काय बाळ, चावडीवर येणार का असे म्हणत नंदाने कृष्णाला उचलून घेतले. एके दिवशी यशोदा त्याला माझघरात खेळायला सोडून आपल्या कामाला गेली. तोच कृष्ण रांगत रांगत मागच्या दारातून पायऱ्या उतरून गेला. त्या समयी कंसाने पाठविलेला शकटासूर हा पांगुळ गाडा घेऊन काही अंतरावर उभा होता. कृष्ण हळूहळू पावले टाकीत त्या गाड्याजवळ गेला. गाडा धरण्यास जेव्हा कृष्ण येईल तेव्हा त्यास चिरडून टाकावे असा त्याचा बेत होता. पण सर्वज्ञ कृष्णाने गाडा धरण्यास जाऊन उलट त्यालाच ठार केले. नंदराज नुकताच घरी आला होता. कृष्णाला शोधित शोधित तो मागील दारी गेला. कृष्णाची ती अद्भुत करणी पाहून त्याला गर्गमुनींचे भविष्य आठवले. तो यशोदाला म्हणाला, बळीराम व कृष्ण हे दोघे खेळत आहेत म्हणून तू निश्चिंतपणे काम करीत राहू नको. त्यांच्याकडे तुझे लक्ष असू दे. नंद चावडीवर जायला निघाला की त्याच्याबरोबर कृष्ण आपण पण जाणार म्हणून हट्ट करी. त्यामुळे नंदाची बाहेर जाण्याची तयारी दिसली की यशोदा कान्होबाला कडेवर घेऊन मागील दाराकडे जाई. एके दिवशी यशोदा दही घुसळू लागली असता कृष्ण उठला. आत्तापर्यंत यशोदेने लोणी काढल्यावर कृष्ण जागा होत असे, पण त्या दिवशी तो आधीच उठला आणि रवी दोन्ही हातांनी घट्ट धरून उभा राहिला. काही केल्या तिला रवी देईना. त्यामुळे यशोदा स्वस्थ बसून राहिली. शेवटी त्याला रमविण्यासाठी यशोदा गाणे म्हणू लागली. सोड 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 रवी करू दे मंथना. सोड 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 रवी करू दे मंथना. बागुल तुला घेऊन जाईल नंद नंदना. लोणी भाकर दूध साखर देन मोहना. जेऊ घालीन दूध भात मधुसूदना. पाळण्यात बसवून गीत गाईन घना. दिवगराधा बोलाविते गरुड वाहना. तेंद्रा माझा गोंधळा लव करया घेऊन जा. लव करया घेऊन जा. तली मला दहना. तेंद्रा माझा
त्यातील रवी ठेवून दिली आणि तो यशोदेच्या गळ्याला मिठी मारून पाठीशी उभा राहिला. एके दिवशी यशोदामाई कृष्णाला कडेवर घेऊन अंगणात उभी असता एकाएकी कृष्ण इतका जड झाला की त्याला खाली सोडल्याशिवाय तिला गत्यंतरच नाही असे झाले. इतक्यात एकदम वादळ सुटले व जिकडे तिकडे धुळी वाचून काहीच दिसेनासे झाले. प्रत्येकाने आपापल्या हातांनी डोळे झाकून घेण्यापलीकडे काहीच उपाय करण्याची सोय उरली नाही. इतक्यात तेथे कंसाचा दूत तृणावर्त आला आणि त्याने कृष्णाला उचलून नेले. तोच कृष्णाने त्याचे शिर पिळून लांब फेकून दिले आणि तो पूर्वीच्या जागी येऊन हजर झाला. त्यावर लगेच वादळ थांबले. एके दिवशी यशोदा म्हणाली, कृष्णा, तू अलीकडे फार फार दंगा करू लागला आहेस. तेव्हा एकदा तुला मी बागुल बुवाजवळ देणार. तो पहा समोर येत आहे. त्याला 5 तोंडे 10 हात आहे. त्याच्या मस्तकावर गंगा, कपाळावर 3रा डोळा आणि जटेवर चंद्र आहे. त्याने गळ्यात रुंड माळा घातली असून अंगाला विभूती फासली आहे. कमरेला गजचर्म गुंडाळले असून त्याच्या दोन्ही भुजावर सर्प खेळत आहे. त्याला एकांत आवडत असल्याने तो सदा स्मशानात राहत असतो. जर बागुल बुवाजवळ द्यायला नको म्हणशील तर यापुढे मी कधी रडणार नाही, दंगा करणार नाही असे तुला कबूल करावे लागेल. म्हणजे मी बागुलाला परत पाठवून देईन. हे यशोदेचे बोलणे ऐकून कृष्ण ओक्साबोक्शी रडू लागला. तेव्हा यशोदा म्हणाली, तोंड बंद कर, बागुल घेऊन जाईल. त्यावर कृष्ण, आत्ताच्या आत्ता मला तो बागुलबुवा दाखव, नाहीतर मी रडणे बंद करणार नाही, जेवणार नाही आणि घरात पण येणार नाही असे म्हणून तो अंगणात लोळण घेऊ लागला. इतक्यात बळीराम तेथे आला आणि म्हणाला, कृष्णा, हा घे चेंडू, चल खेळूया. तेव्हा चेंडू घेऊन कृष्ण चटकन उठला आणि खेळायला बळीरामाबरोबर पळाला. एके दिवशी कृष्णाला खेळवीत असता राधा त्याला म्हणाली, कान्होबा, आज तुला मी पुष्कळ पुष्कळ खाऊ देते. तू एकदा मोठा होतोस का? अगदीच चिमुकला आहेस. जर मोठा असतास तर तुला मी छान छान गोष्टी सांगितल्या असत्या. कन्हैया, थोडा वेळ तरी मोठा हो की रे, असे म्हणून ती सारखी विनवू लागली. तेव्हा कृष्ण म्हणाला, राधे, तू मला मोठा हो असे म्हणतेस, पण मी एकदा मोठा झालो की परत लहान होता येणार नाही. जर चालेल म्हणशील तर एका क्षणात मी मोठा होईन. कृष्ण प्रेमात गुंग झालेली राधा चालेल असे म्हणाली. लगेच कृष्ण मोठा झाला. राधेचा आनंद गगनात मावेना. आता कृष्णाशी पुष्कळ पुष्कळ गोष्टी करणार व अपरिमित आनंद लुटणार अशा आशेने तिचे हृदय भरून गेले. तोच नदीवर गेलेला तिचा नवरा आला आणि दरवाजा ठोठावू लागला. तेव्हा मात्र राधा घाबरून गेली. दरवाजा उघडला तर कदाचित नवऱ्याच्या मनात संशय येईल या भीतीने दरवाजा उघडण्यास तिला धीर होईना. इतक्यात त्याने दरवाजावर जोरात लाथ मारली. तेव्हा तर राधेची गळणच उडाली. हे पाहून कृष्ण म्हणाला, अगं राधे, इतके घाबरायला झाले आहे तरी काय तुला? जरा थांबा, कृष्णाला जेवू घालीत आहे असे सांग ना. त्याप्रमाणे सांगताच तिचा नवरा थंड झाला. त्यावर राधा म्हणाली, कृष्णा, तू एक वेळ लहान हो, नाहीतर आज माझा पती माझी चांगलीच फजिती उडवेल. तुझ्या पुढे पदर पसरते, मला क्षमा कर आणि एक वेळ पूर्वीसारखा हो. तरी तिची थोडी फजिती करावी म्हणून कृष्ण म्हणाला, अगं राधे, मी आधीच तुला सांगितले नाही का, लहानाचा मोठा होता येईल पण मोठ्याचे लहान होता येणार नाही म्हणून. तेव्हा आता रडतीस कशाला? हे कृष्णाचे बोलणे ऐकून राधेने एक दीर्घ श्वास सोडला. पुन्हा ती म्हणाली, कन्हैया, मी तुला मोठा हो असे सांगितले, ही माझ्याकडून घोर चूक झाली आहे खरी. आता तुझ्या पुढे मी नाक घासते, एक वेळ लहान हो.
राधा अगदीच काकुळतीला आलेली पाहून कृष्ण पूर्ववत लहान झाला. त्यावर तिने दरवाजा उघडला. तोच तिच्या पतीने कृष्णाला उचलून घेऊन त्याचे मुख कुरवाळले आणि राधेला उद्देशून तो म्हणाला, राधे, तू नेहमी आपल्याला घरात गमत नाही असे म्हणतेस ना, तेव्हा रोज कृष्णाला आणून असेच खेळवीत जा, म्हणजे तुझी करमणूक होईल आणि नंदराणीलाही निश्चिंतपणे कामे करता येतील. हे पतीचे बोलणे ऐकून राधेला अत्यंत आनंद झाला. तिची पण तीच इच्छा होती, म्हणून कृष्णाने ती सफल केली. तेव्हापासून राधेच्या घरी गेला की कृष्ण तिच्या इच्छेप्रमाणे मोठा होई व आपल्या घरी येतेवेळी लहान होई. असे काही दिवस चालले असता या गोष्टीबद्दल चारचौघात कुजबूज होऊ लागली. जेव्हा ही गोष्ट राधेच्या सासूच्या कानावर गेली तेव्हा तिने राधेला, यानंतर माझ्या आज्ञेशिवाय कृष्णाला घरी आणावयाचे नाही आणि तू पण नंदाच्या घरी जावयाचे नाही असे बजाविले. बरेच दिवस कृष्णदृष्टीस न पडल्यामुळे राधेला जेवण जाईना, झोप येईना. अहोरात्र ती बैचेन राहू लागली. इकडे कृष्णाला पण चैन पडेनासे झाले. एके दिवशी काही गवळणी मिळून यमुनेला निघाल्या. काही घाईघाईत पुढे गेल्या. काही बायका बोलत बोलत सावकाशपणे मागे येऊ लागल्या. राधा, कृष्ण कुठे दिसतो का म्हणून भराभर पावले टाकीत जात होती. तिचे मन गोपाळात खेळणाऱ्या कृष्णाच्या ठिकाणी गेल्यामुळे तो खेळ सोडून पळत पळत आला आणि राधेची वाट अडवू लागला. आपले मनोगत पूर्ण झाल्याबद्दल राधेला अत्यंत आनंद झाला. तरी लोक लज्जेस्त वाट सोड बाबा, वाट सोड असे म्हणून ती उजवीकडे वळली. पण कृष्ण तिला पुढे जाऊ देईना. त्यावर ती डावीकडे वळली. तिथेही तो वाट अडवू लागला. जरी कृष्ण दर्शनाने ती तृप्त झाली होती तरी पुढच्या बायका लांबवर गेलेल्या पाहताच राधा भराभर पावले टाकीत जाऊ लागली. मागच्या गवळणी घरी जाऊन सासूला माझ्या चहाड्या सांगतील तर मला मिळालेला कृष्ण दर्शनाचा आनंद एका क्षणार्धात नाहीसा होईल, या भीतीने कृष्ण की प्यारी राधा बोले, कृष्ण की प्यारी राधा बोले, प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, प्रेम की रीत है न्यारी, कृष्ण की प्यारी राधा बोले, कृष्ण की प्यारी राधा बोले, प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, प्रेम की रीत है न्यारी, बार बार कर जोरत तुमको, बार बार कर जोरत तुमको, मत करना मगरूरी कन्हैया, मत करना मगरूरी कन्हैया, प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, प्रेम की रीत है न्यारी, कृष्ण की प्यारी राधा बोले, कृष्ण की प्यारी राधा बोले, प्रेम की रीत है न्यारी कन्हैया, प्रेम की रीत है न्यारी, जात रही हूँ जमुना जल भरन, जात रही हूँ यमुना जल भरन, मत कर मस्करी मेरी, मत कर मस्करी मेरी, श्याम मुरारी
न्यारी कन्हैया प्रेम की रीत है। न्यारी किशन की प्यारी राधा बोले, किशन की प्यारी राधा बोले, प्रेम की रीत है। न्यारी कन्हैया प्रेम की रीत है। न्यारी किशन की प्यारी राधा बोले, किशन की प्यारी राधा बोले, प्रेम की रीत है। न्यारी कन्हैया प्रेम की रीत है। न्यारी कन्हैया प्रेम की रीत है। न्यारी। तोच कृष्ण पळाला आणि पूर्ववत गोपाळांच्या मेळात खेळू लागला. एके दिवशी कृष्णाला मांडीवर घेऊन बसण्याची राधेला लहर आली. लगेच काही बायकांना जमवून ती त्यांना म्हणाली, आज आपण नावेत बसून यमुना विहार करूया का? तिचे ते म्हणणे सर्व गोपींना पसंत पडले. दुसरे दिवशी सकाळी सर्वजणी मिळून यमुने तीरी गेल्या. प्रथम कृष्णासह राधा नावेत जाऊन बसली. त्यावर भीमा, गंगा, यमुना, नर्मदा, शरयू, मोहिनी, आनंदी, सुंदरी, सुभद्रा, सावित्री, पार्वती, लक्ष्मी, सुनंदा, तुळशी, रुक्मिणी याही नावेत चढल्या. प्रत्येकीने थोडा थोडा वेळ नाव वल्लविण्याचे ठरविले. ती नाव फुटकी होती, त्यामुळे तीत हळूहळू पाणी येऊ लागले. तेव्हा गोपी बोळा घालून छिद्र झाकण्याचा प्रयत्न करू लागला, तरी पाणी अधिकच येऊ लागले. त्यावर राधेने कृष्णाला कडेवर घेतले. थोड्या वेळाने गुडघ्यापर्यंत पाणी आले. तेव्हा त्यांनी नाव परतविण्याचा विचार केला. इतक्यात कमरेपर्यंत पाणी आलेच. त्यावर तिने कृष्णाला खांद्यावर घेतले. जेव्हा गळ्यापर्यंत पाणी आले तेव्हा मात्र राधेसह सर्वजणी घाबरून गेल्या आणि मनमोहना, मधुसूदना, यापुढे तुला जतन करणे आमच्याने शक्य नाही असे म्हणून रडू लागल्या. कृष्ण म्हणाला, रडता कशाला ग? डोळे मिटून देवाची स्वस्तपणे थोडा वेळ प्रार्थना करा. त्याप्रमाणे त्यांनी केले. तोच नाव तीरावर पोहोचली. त्यावर सर्वजणी नंदवाड्याकडे आल्या. राधेने कृष्णाला यशोदेच्या स्वाधीन करून यमुना विहाराची हकीकत सांगितली. तेव्हा यशोदेने मीठ मोहरी आणून कृष्णाची दृष्ट काढली आणि त्याला उचलून घेतले. एके दिवशी यशोदा कामात गुंतली असता बळीराम धावत धावत आला आणि काकी, कृष्ण माती खात आहे पहा असे म्हणाला. तेव्हा हातातील काम जसेच्या तसे टाकून यशोदा पळत पळत अंगणात गेली. त्या समयी कृष्ण चेंडू खेळत होता. त्याचे जवळ जाऊन यशोदा म्हणाली, काय रे, माती खाल्लीस वाटते, तोंड उघड पाहू. लगेच कृष्णाने तोंड उघडले. तेव्हा त्याच्या तोंडात तिला ब्रह्मांड दिसले. पण लगेच त्या गोष्टीचा विसर पडून ती चल जेवायला म्हणून त्याला कडेवर घेऊन स्वयंपाकघरात गेली. कृष्णाची अगाध करणी पाहिली की कृष्ण साक्षात परमेश्वर आहे म्हणून सहज यशोदेचे हात जोडले जात असत. पण पुत्रसुखाचा आनंद तिला भोगता येणार नाही म्हणून कृष्ण लगेच तिच्यावर मायेचे पांघरून घाली. त्यामुळे कृष्ण देव आहे ही भावना तिची नाहीशी होईल. एके दिवशी बळीराम खेळ संपवून पळत पळत आला आणि यशोदेच्या मांडीवर बसला व कृष्णाला उद्देशून ही माझी आई असे म्हणाला. तेव्हा कृष्ण जमिनीवर लोळण घेऊन मोठमोठ्याने रडू लागला. त्यावर नाही रे बाळ, नाही, मी त्याची आई नाही, तुझीच आई आहे हं. अशा प्रकारे यशोदेने समजूत घातल्यावर कृष्ण उड्या मारीत बळीरामासह खेळायला गेला. दोघांनी कावळे चिमण्या धरू जावे, वासरांच्या मागे लागावे आणि वाटेत अडखळून पडावे, मधून मधून धापा टाकीत उभे राहावे.
कृष्णाने म्हणावे, मी पर्वत उचली आणि बळीरामाने म्हणावे, मी पृथ्वी उचली. याप्रमाणे उभयंतांचा खेळ चाले. तो खेळ पाहता पाहता नंद यशोदा तसेच सारे गोकुळवासी आनंद सागरात बुडून जात असत. अशा प्रकारे गोकुळात यांची ब्रह्मानंदाची लुटालूट चालली आहे. पण तिकडे मथुरेत पुढे ओढवणाऱ्या घोर संकटातून आपण कसा पार पडेल अशा विचाराने कंस चरफडत आहे. राधेकडे जाण्याचे बंद झाल्यापासून कृष्ण रोज सवंगड्यासह कदंबाच्या झाडाखाली खेळण्यास जाई. ही गोष्ट राधेच्या लक्षात येताच एके दिवशी ती कृष्णाला भेटण्याच्या उद्देशाने पाण्याला जाता जाता मुद्दाम कदंबाच्या झाडाकडे वळली. गोपाळांच्या मेळ्यात खेळत असलेल्या कृष्णाला पाहून तिला अत्यंत आनंद झाला. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. ती डोळे पुसू लागली इतक्यात कृष्ण कदंबाच्या झाडाआड लपला. राधेने डोळे उघडले तेव्हा तिला कृष्ण दिसेना, म्हणून ती चरफडू लागली. त्यावर कृष्णाला गाणे आवडते असे म्हणून गाण्याच्या रूपाने ती आपले मनोगत व्यक्त करू लागली. तुझ्यासाठी मी आले धावून, तुझ्यासाठी मी आले धावून, कान्होबा कुठे अससी तू लपून, कान्होबा कुठे अससी तू लपून. तुझ्यासाठी मी आले धावून, तुझ्यासाठी मी आले धावून, कान्होबा कुठे अससी तू लपून, कान्होबा कुठे अससी तू लपून. सासू सासरा निजलेली पाहून, यमुनेच्या पाण्यामिसे करून. सासू सासरा निजलेली पाहून, यमुनेच्या पाण्यामिसे करून. आले तशीच दार पुढे लोटून, आले तशीच दार पुढे लोटून, कान्होबा कुठे अससी तू लपून, कान्होबा कुठे अससी तू लपून. तुझ्यासाठी मी आले धावून, तुझ्यासाठी मी आले धावून, कान्होबा कुठे अससी तू लपून, कान्होबा कुठे अससी तू लपून. धरधनी गेला बाजाराला भून, एक वेळ करी तली मलदहान. धरधनी गेला बाजाराला भून, एक वेळ करी तली मलदहान. विनविते दोन्ही कर जोडून, विनविते दोन्ही कर जोडून, कान्होबा कुठे अससी तू लपून, कान्होबा कुठे अससी तू लपून. तुझ्यासाठी मी आले धावून, तुझ्यासाठी मी आले धावून, कान्होबा कुठे अससी तू लपून, कान्होबा कुठे अससी तू लपून. तुझ्यासाठी मी आले धावून, तुझ्यासाठी मी आले धावून, कान्होबा कुठे
अससी तू लपून कान्होबा, कुठे अससी तू लपून. राधेच्या या गाण्याला बोलून कृष्ण तिच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, राधे, हे बघ मी आलो. राधेने डोळे उघडले. तिची थोडी करमणूक करण्यासाठी तो म्हणाला, राधे, मी लहान आहे, तू कितीतरी मोठी आहेस. तेव्हा मी पळतो, तू मला पकडशील काय? चल, असे म्हणून कृष्ण पळाला. त्याच्या मागोमाग राधा धावू लागली. कदंबाच्या झाडाभोवती दोघेही गिरट्या घालू लागले, पण राधेच्या हातात कृष्ण सापडला नाही. उभयंतांमध्ये 2 हात अंतर राहून सुद्धा राधेकडून कृष्ण पकडला गेला नाही. ती दमून गेलेली पाहून कृष्णाला तिची दया आली. लगेच तो तिच्यासमोर येऊन मुरली वाजवू लागला. राधा म्हणाली, कृष्णा, तू माझ्या घरी कधी येणार? तू आल्याशिवाय माझे हृदय शांत होणार नाही. कृष्ण म्हणाला, येणार येणार येणार. आता झाली ना तुझी इच्छा पुरी? तेव्हा तू घरी जा. त्यावर राधा पाण्याला गेली. कृष्ण गोपाळासह घरी परतला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.